तुम्ही HIV एड्सवर भरपूर काम करता. तर आम्हाला मुख्यतः HIV आणि एड्स विषयी सांगा, कारण त्याविषयी खरंच समाजात ज्ञान थोडं कमी आहे. मी असं म्हणेल ज्ञान कमी आहे आणि भीती भरपूर आहे. हो, बरोबर. कारण एच-आय-व्हीचं नाव ऐकल्यापासूनच लोकं घाबरतात. माहीत नाही की कुठलातरी ब्रह्मराक्षस आहे की काही आहे. आय डोंट करेक्ट. नो. हं, पण ते नसायला हवं. हं, कारण एच-आय-व्ही बाकी आजारपेक्षाच त्याला घेतलं पाहिजे हं, आणि जर आपण त्याला कॉमन नाही केलं, तर हे ब्रह्मराक्षस खाऊन टाकेल सगळ्यांना हं, हं. आणि त्याच भीतीने हे एच-आय-व्ही वाढत चाललंय. बरं. एड्स जसं मी म्हणालो अवस्था आहे आणि हे व्हायरस आहे. हं. हे जे अंडरस्टँडिंग जे माणसात नाहीये, जे अवेअरनेस ते आधी समजण्याची गरज भरपूर आहे. गरज आहे. एच-आय-व्ही बेसिक 4 कारणामध्ये होतो. हं, एक तर अनप्रोटेक्टेड सेक्स म्हणा, हं, ट्रान्समिशन ऑफ ब्लड है ना, एच-आय-व्ही पॉझिटिव्ह जर ब्लड एका व्यक्तीच्या शरीरात गेला तर होऊ शकतो. हं, तिसरं कारण पॅरेंट्स टू चाइल्ड, आधी मदर टू चाइल्ड म्हणायचे, की हं, आईपासून होणाऱ्या बाळाला, पण असं नाहीये. आई कशी पॉझिटिव्ह झाली? वडिलांमुळे. सो हं. व्हेअर व्हेअर इट इज त्याच्यावर भरपूर ॲडव्होकेसी झाली आणि लढाई झाली. मग ते आता पॅरेंट टू चाइल्ड झालं. ओके. कारण प्रत्येक गोष्टीसाठी आईलाच का ना जबाबदार. जबाबदार ठरवा. आणि चौथं आहे इंजेक्टिंग. हं, सो हं, मे बी जर एक सुई वापरली एका हं. एच-आय-व्ही पॉझिटिव्हची दुसऱ्याला, तर त्याला होऊ शकतं. ओके. पण ह्या सगळ्या कारणावर जर आपण कंट्रोल केलं, हं. तर एच-आय-व्ही नाही होऊ शकत. ओह! पण अनप्रोटेक्टेड सेक्स ज्या हा मोठा भाग आहे. जर आपण रिसर्च बघितला या 4 हं, कारणामुळे हा जो पहिला कारण आहे अनप्रोटेक्टेड सेक्स हं. त्याच्यामुळे जास्त एच-आय-व्ही केसेस होतात. ओके. ग्लोबली जेव्हा आपण बघतो, तर हं, 3 मोठ्या बिमारी जे आहे ना हं, आजारवर हं. ग्लोबल फंड म्हणजे ग्लोबलचा पैसा लागतो. म्हणजे ओके, ओके. विश्वजन त्याच्यासाठी सपोर्ट करतात. एक ओके. आहे एच-आय-व्ही एड्स, हं. दुसरा आहे ट्युबरक्युलोसिस आणि तिसरं आहे मलेरिया. बरं. ह्या 3 गोष्टीवर जास्त पैसा हेल्थ लागतो. WHO इन्व्हेस्ट करतं. हं, एच-आय-व्हीवर ग्लोबली काम चालू आहे. हं. तरीही एच-आय-व्ही कंट्रोलमध्ये येणे आणि एच-आय-व्हीला भीतीमुळे आणि स्टिग्मा डिस्क्रिमिनेशनमुळे कंट्रोल होत नाहीये. बरं. बघायला गेलो जर एच-आय-व्हीचं ए-आर-टी चालू केलं तर माणूस खूप नॉर्मल लाईफ जगू शकतो. हं, हं. एच-आय-व्हीपेक्षा मला असं वाटतं, की ब्लड प्रेशर, हायपर डिप्रेशन, डायबिटीज ह्या मोठ्या इश्यू आहे. कारण एकदा ते हो. माणसाला झालं, की ते खाऊ शकत नाही, हे पाठवू पण एच-आय-व्हीमध्ये असं काही नाहीये. अच्छा. पण लोकं तरी त्याला घाबरतात कारण त्याच्याशी भेदभाव जोडला गेला हं. आणि जर आजही बघायला गेलो तर एच-आय-व्ही काही घटक म्हणून मध्येच काम होतो. फिमेल सेक्स एरिया म्हणालात किंवा ट्रान्सजेंडर म्हणालात किंवा किंवा छोट्या मुलांना तर दुर्लक्षित आहे एच-आय-व्हीमुळे. कारण हो, हेच उद्या भविष्य होणार आहे. हो. जर त्याला माहीत नसेल त्याच्या ते स्टेटसबद्दल किंवा त्यांनी औषध नाही घेतलं, तो हेल्दी लाईफ जगू शकत नाही. उद्या हं, त्याला एच-आय-व्हीबद्दल माहीत नाही आणि जर तुम्ही रिसेंट डेटा बघितला, हं. एच-आय-व्ही वाढतच चाललंय, कमी होत नाहीये. हो? सर्वात अच्छा. जास्त पैसा ओतला जातो एच-आय-व्हीमध्ये बाकी आजारांपेक्षा अँड बापरे! वी आर थर्ड इन धिस वर्ल्ड. बापरे! म्हणजे आपण व्हेरी सून वी आर द सेकंड एच-आय-व्ही. कारण भारत बघायला गेलो तर पॉप्युलेशनमध्ये नंबर 1 आलाच हो. आहे. पण आता सगळ्या आजारामध्ये पण ना टॉप 10 मध्ये असतोच. हं, हं. सो आय थिंक आणि ते का होतंय बिकॉज वी कम्युनिटी, वी इंडियन आर नॉट टेकिंग थिंग्स सिरियसली. हं, हं. पैसा आहे, सिस्टम आहे. आता हे गव्हर्नमेंटनी मी गव्हर्नमेंटला ह्याच्यात चांगलं सपोर्ट करेल कारण जे औषधं एच-आय-व्हीची आहे, जर तुम्ही हं. प्रायव्हेटली घेतलं ते खूप महाग आहे. नोबडी कॅन अफोर्ड. हो, पण तेच गव्हर्नमेंटमध्ये फ्री आहे, पण लोकं घेत नाहीये. हो. आणि जर डिमांड नसेल तर सप्लाय होणार आणि काही दिवसानंतर जेव्हा ती औषधं बंद झाली, तर काय करायचं? हे एच-आय-व्ही तर वाढत जाणार. तर त्याच्यावर मला असं वाटतं अवेअरनेस खूप गरजेचं आहे. हं, गव्हर्नमेंटला सपोर्ट करा हं, आणि हे जे एच-आय-व्हीची औषधं आहे किंवा सर्व्हिसेस आहेत, स्वतःची टेस्टिंग करा. हं, एच-आय-व्हीशी घाबरू नका. हं, हं, एच-आय-व्ही कोणालाही होऊ शकतो हं, आणि जर झालं तर त्याच्यावर ट्रीटमेंट आहे. हं. ते ट्रीटमेंट घेऊन ते लाईफ लाँग माणूस जगू शकतो. ओके. पण मग अशी काही लक्षणं आहेत का, की ज्याच्यामुळे प्रत्येक माणसाला किंवा आता अडोलसंटला एखाद्या कळेल, की या लक्षणामुळे मी ही टेस्ट केली पाहिजे? कुठल्याही आजाराचं एकच बेसिक लक्षण असतो, की तुम्हाला बेसिक है ना, लगेच आजारी पडाल तुम्ही. हं, हं. ठीक आहे. शरीर तुमचा अ, म्हणजे तुमच्या शरीरावर एच-आय-व्हीचं बेसिकली जास्त हेच लक्षण आहे, की माणसाचा वेट लॉस होतो. बरं, बरं. ठीक आहे. त्याला लगेच तो आजार इम्युनिटी पॉवर एच-आय-व्हीचा जो माणूस आहे तो हो. इम्युनिटी पॉवरला अटॅक करतो ओह! व्हायरस हं, आणि तो व्हायरस इम्युनिटीला अटॅक करतो आणि त्याच्यामुळे तो मल्टिपल व्हायरसला हं. इन्व्हाईट करतो. त्याच्यामुळे ओके. तो एड्सची अवस्था जाते. बरं. पण जर त्यांनी टाईमली टेस्ट केलं हं, की बाबा आणि जर टाईमली टेस्ट केलं आणि ए-आर-टी घेतलं तर ते मल्टिपल होणार नाही. एकच व्हायरस असेल आणि तो झोपून जाईल. हं. आणि ही अँड शी कॅन बी अ लॉंगर लाईफ ॲज इट इज जगू बरं. शकतो. हं.